टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। महाराष्ट्र विधिमंडळ अंदाज समिती आली आणि त्या अंदाज समितीच्या ज्या ठिकाणी रूम होत्या त्या रूमच्या ठिकाणी 5 कोटी ठेवल्याचा आरोप या ठिकाणी माजी आमदार शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल गोटे यांनी केला होता। अनिल गोटेंनी केलेला जो दावा होता तो नंतर खरा ठरला आणि त्या ठिकाणी 1,84,00,000 रुपये मिळाले। आता आपल्यासोबत अनिल गोटे आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार। अण्णा, काय सांगाल, नेमकं काय प्रकरण होतं? असं आहे, रेस्ट हाऊसवर काल माझा दिवसभर माणूस होता, कारण मी त्याला सांगितलं होतं, म्हटलं इथे पैसे आज येतील। याचं कारण असं आहे की तालुका हा पशुधन अधिकारी याचे प्रत्येक तालुक्याकडनं 25,000 रुपये, काय महापालिकेकडनं 80,00,000 रुपये, PWकडनं 50,00,000 रुपये असे त्या ठिकाणी आले। आणि आल्यानंतर 4 वाजता तो मला भेटायला आला घरी आणि त्यांनी मला सांगितलं, अण्णा जवळजवळ 4.5 कोटी रुपये आलेले आहेत। म्हणजे तुला करेक्ट लागला कसा माहीत? म्हणजे आम्ही विचारलं काय RTOचे पैसे हे RTOच्या गाडीतून आले, अलग लक्षात। आणि असं आहे की मला काय असे खोटे आरोप करायची सवय नाही। काय जे होतं ते खरं होतं। मला काय केलं आहे त्यांच्यावर फसवून? ते काय माझ्या गावातले होते का माझे पॉलिटिकल विरोधक होते? मी तर त्या माझ्या कशा गणतीच नाही ते। अण्णासाहेब, या ठिकाणी आपण 5 कोटीचा आरोप केला होता, त्यानंतर 1,84,00,000 रुपये जवळपास भेटले। तत्पूर्वी काय नेमकी प्रक्रिया झाली? काय अधिकारी काय सांगत होते? मी तुम्हाला सांगतो, माझ्याकडे गाडीचे नंबर आहेत। काय ज्या गाडीमधून हे पैसे बाहेर गेले त्याचे नंबर आहेत माझ्याकडे, आलं लक्षात। आणि सगळ्यात दुसरी महत्त्वाची गोष्ट की एका रूममध्ये पैसे नव्हते, तिकडे 2 VIP सूट आहेत त्यात पैसे होते, पलीकडे अधिकारी होते 103मध्ये, त्यांच्याकडे बाटल्या सापडल्या तुम्हाला, त्यांच्याकडे होते। असं झालं की मी SP ला फोन केला संध्याकाळी 6 वाजता आणि त्यांना म्हणालो, मी असं इथे झालेलं आहे, तुमची टीम पाठवा आणि ती टीम पाठवून तुम्ही तिथे पैसे ताब्यात घ्यायचे। काय ते म्हणा, हो 5-10 मिनटं झालीच। असं करता करता रात्री 11:30 वाजेपर्यंत कोणी आलं नाही। राज्य सरकारची गृह यंत्रणा इतकी किडलेली सडलेली आहे की रात्री मी IGना फोन लावला, पोलीस महासंचालकांना लावला, गृह सचिवांना लावला, अँटी करप्शनला लावला। अँटी करप्शनवाल्याने मला सल्ला दिला DYSP साळुंखेंनी, व आम्ही काय करणार, तुम्ही इन्कम टॅक्समध्ये जा। मी जर लाज वाटते का बोलताना? हे करप्शनचे पैसे भ्रष्टाचाराचे। काय लक्षात घ्या तुम्ही की या सर्व भ्रष्टाचाराला देवेंद्र फडणवीस सरकार आणि स्वतः देवेंद्र फडणवीस यांचा पाठिंबा आहे। मी मुख्यमंत्र्यांना फोन केला, माझं काही व्यक्तिगत काम नव्हतं, मी 8 वर्षांनंतर फोन केला। 8 वर्षांनंतर मी 8 वर्षामध्ये त्यांचं तोंडसुद्धा पाहिलं नाही, म्हणजे खऱ्याचं सांगतो। काय अण्णा, या ठिकाणी आपण त्यांना फोन केला आणि आपण आरोप केलेले, मात्र हे आरोप जे समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत आणि अनिल गोटे नेहमी असे आरोप करतात असं म्हटलं आहे। काय खोटं आहे? पैसे सापडले खोटं आहे? 102 नंबरचं रूम तुमची होती खोटं आहे? किशोर पाटील हे तुमचे PA 15 मे 2025 पासून धुळ्यामध्ये मुक्कामाला होते आणि रोज
धुळ्याच्या आरलीसी महेंद्र शेलार यांच्या कार्यालयात बसून सगळ्या अधिकाऱ्यांना फोन करून पैसे मागवत ते खोटं आहे का? मला काय स्वप्न पडलं काय? अण्णा, आता या प्रकरणामध्ये अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. आपण आता काय मागणी करणार आहात? मी आज पत्रकार परिषद मागणी करणार आहे की माझा कुठल्याही तपास यंत्रणेवर विश्वास नाही. एक भाग, जर तुम्हाला निपक्षपाती चौकशी करायची असेल तर माननीय तुकाराम मुंडे साहेब, प्रवीण गेलाम साहेब अशा प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक IAS आणि एक IPS अधिकारी नेमून 3 अधिकाऱ्यांची समिती नेमा. 1 महिन्याचा अहवाल मागून द्या. मी खोडलं बोललो असेल तर माझ्यावर केस करा. काय आलं लक्षात? आता सर्व पत्रकार हे सायंकाळी 6 वाजेपासून माझ्याबरोबर पहाटे 4 वाजेपर्यंत होते. ते खोडं बोलतात का? मी बोलतो. समजा मी आयुष्यात कधी खोडं बोललो नाही काय, आणि खोडं बोलता येत नाही म्हणून मी भाजप सोडला. खोडं बोलता आलं असतं आणि मोदी आणि फडणवीसासारखं खोडं बोललं असतं, आलं असतं बेमालूमपणे, तर मी पक्षात राहिलो असतो. काय नक्कीच या ठिकाणी जे काही प्रकरण घडलेलं आहे, हे प्रकरण जर तपास करायचा असेल तर IPS आणि IAS अधिकाऱ्यांकडून 3 सदस्यीय समिती स्थापन करून याचा तपास करावा, अशी मागणी माजी आमदार ठाकरे गटाचे नेते अनिल गोटे यांनी केली आहे. मनीष मासोळे, TV9 मराठी, धुळे.